विद्यार्थी मित्र हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यशास्त्र विषयातील प्रकरण क्रमांक 4 अभ्यासणार आहोत। पण तत्पूर्वी प्रकरण क्रमांक 3 मध्ये आपण कोणत्या घटकांचा अभ्यास केला त्याचा थोडक्यात आढावा आपण सुरुवातीला घेऊयात। या तिसऱ्या प्रकरणामध्ये आपण पर्यावरण आणि शाश्वतता, गरिबी आणि विकास, भारतातील गरिबी आणि विकास, लिंगभाव निगडित समस्या, यामध्ये आपण गरिबी आणि स्त्रियांच्या वेगवेगळ्या समस्यांचा थोडक्यात आढावा प्रकरण क्रमांक 3 मध्ये घेतलेला आहे। विद्यार्थी मित्र हो, शासन व्यवस्थेचे हे दोन प्रकार आहेत, राजेशाही, लोकशाही। पूर्वीच्या काळी राजेशाही व्यवस्था अस्तित्वात होती आणि अलीकडे जगातील बहुतांश राष्ट्रांमध्ये लोकशाही व्यवस्था स्वीकारलेली आहे। काय होती राजेशाही? राजेशाहीमध्ये राजाला किंमत असते, प्रजेला किंमत अजिबात दिली जात नाही। राजा बोले आणि दल हले अशा प्रकारची अवस्था राजेशाहीमध्ये असते, तर लोकशाहीमध्ये लोक हे महत्त्वपूर्ण असतात। लोकशाही शासन व्यवस्थेचा स्वीकार भारताने देखील केला। काय असते लोकशाही? लोकशाही म्हणजे काय? अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी लोकशाहीची सुंदरशी आणि छोटीशी जगप्रसिद्ध अशी ही व्याख्या केलेली आहे। डेमोक्रेसी इज अ गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल। म्हणजेच लोकांनी, लोकांसाठी, लोकांकरिता चालवलेली शासन व्यवस्था म्हणजे लोकशाही होय। तर ही लोकशाहीची सुंदरशी व्याख्या आपल्याला 8वी 9वीच्या वर्गामध्ये आपण वाचली असेल, अभ्यासली असेल, त्याच्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल। कारण लोकशाहीमध्ये जी लोकशाही व्यवस्था असते त्या लोकशाही व्यवस्थेमध्ये लोक म्हणजे जनता हा केंद्रबिंदू असतो। जसं राजेशाहीमध्ये राजा हा मध्यवर्ती ठिकाणी असतो आणि त्याच्याच इशाऱ्यावरती संपूर्ण प्रजा चालवली जाते किंवा प्रजेला वागवलं जातं, त्या अगदी विरुद्ध असलेली ही लोकशाही शासन व्यवस्था आहे। लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये लोक किंवा जनता हे केंद्रबिंदू असतात किंवा त्यांच्याच वरती ही शासन व्यवस्था किंवा संपूर्ण राज्यकारभार फिरत असतो, चालत असतो। इतकं महत्त्व लोकांना किंवा जनतेला लोकशाहीमध्ये असतं। म्हणून लोकशाही ही लोकांची कल्याण करणारी व्यवस्था आहे किंवा लोकांना महत्त्व देणारी व्यवस्था आहे। जे महत्त्व हुकुमशाहीमध्ये किंवा राजेशाहीमध्ये लोकांना मिळत नाही, ते लोकशाही शासन व्यवस्थेत जनतेला किंवा लोकांना महत्त्व प्राप्त झालेलं असतं। इथे जनता हीच राजा असते। किमान मतदानाच्या दिवशी एका दिवसासाठी का होईना तो मतदार राजा असतो। बाकी मग 4 वर्ष, 11 महिने आणि 29 दिवस आपले निवडून दिलेले लोकप्रतिनिधी राजा असतात, ही वेगळी बाब झाली। लोकशाही समाज रचनेमध्ये वैचारिक विविधता असते। याचा अर्थ असा आहे की ज्या देशामध्ये लोकशाही व्यवस्था स्वीकारलेली आहे त्या व्यवस्थेमध्ये किंवा त्या देशामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या मताला किंमत असते किंवा तिचं प्रत्येक व्यक्तीचं मत हे विचारात घेतलं जातं किंवा त्याला महत्त्व प्राप्त होतं। म्हणजे याला आपण सोप्या भाषेत म्हणू व्यक्ती स्वातंत्र्य। भारतातील स्थिती जात, धर्म, गरिबी, निरक्षरता, लोकसंख्येचा दबाव, भाषिक आणि वांशिक विविधता यामुळे अधिक गुंतागुंतीची झालेली आहे। लोकशाही स्वीकारली म्हणजे आपल्या देशातले सगळे प्रश्न मिटतील असा याचा मुळीच अर्थ नाही। कारण लोकशाहीची जननी इंग्लंडला म्हटलं जातं। इंग्लंडमध्ये तिची सुरुवात झाली आणि ती व्यवस्था लोकांची कल्याण करणारी व्यवस्था म्हणून आपल्या देशामध्ये जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपण त्या लोककल्याणकारी व्यवस्थेचा म्हणजेच लोकशाही शासन व्यवस्थेचा अंगीकार केला। केवळ ती व्यवस्था स्वीकारली आहे म्हणून आपल्या देशाचं किंवा आपल्या देशातील लोकांचं कल्याण होणार नाही। लोकशाही समोर छोटे मोठे काही प्रश्न,
काही समस्या आपल्याला आज निर्माण झालेल्या दिसून येतात. जसं की शेतकरी असंतोष, कामगार आणि विद्यार्थ्यांची आंदोलने, जातीय दंगली आणि जातीय हिंसाचार यामुळे उद्भवलेला विक्षोभ भारताने अनेकदा अनुभवलेला आहे. भारतातील अनेक राज्याने तो अनुभवलेला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे राज्याचे प्राथमिक कर्तव्य आहे. राज्याचं सगळ्यात महत्त्वाचं कर्तव्य, पहिली महत्त्वाची भूमिका जर कोणती असेल तर आपल्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे आहे. त्याच्याशिवाय राज्यव्यवस्था चांगली चालू शकणार नाही. राज्याच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगतीसाठी शांतता आणि स्थैर्य याची नितांत आवश्यकता असते. जर आपल्या देशाचा विकास करायचा असेल तर आपल्या देशामध्ये शांतता, स्थैर्य असेल तरच आपण किंवा आपले राज्यकर्ते, आपले लोकप्रतिनिधी हे चांगल्या प्रकारची शासन व्यवस्था चालू शकतील, राज्याला चांगल्या प्रगतीपथावर नेऊ शकतील. मात्र जर इथे अशांतता असेल, स्थैर्य निर्माण होत नसेल तर राज्यव्यवस्था किंवा राज्यकारभार चालवण्यामध्ये अनेक अडचणी येतील किंवा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागेल. शांतता आणि स्थैर्य याच्या अभावी देशामध्ये फुटीरतावादी प्रवृत्ती वाढीस लागू शकते आणि त्यामुळे राष्ट्रामध्ये एकी, शांतता व स्थैर्य राखणे ही राज्याची प्राथमिक जबाबदारी आहे. राष्ट्र उभारणीची आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याची ही प्रक्रिया आहे. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 4 पाहणार आहोत. समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने. मित्रहो, या चौथ्या प्रकरणामध्ये ह्या 4-5 काही उपघटकांचा अभ्यास आपण करणार आहोत. तो आपण सुरुवातीला थोडक्यात उल्लेख करूयात. राज्याची भूमिका, राष्ट्रीय एकात्मता आणि राज्याची भूमिका. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की राज्याची भूमिका झाली, मग पुढे आणखी राज्याची भूमिका कोणती? तर राज्याची सर्वसाधारणपणे भूमिका काय आहे? राज्याला जनरली जसं की आपल्या कुटुंबामध्ये आपले आईवडील आपलं कुटुंब चालवण्यासाठी जे उदरनिर्वाहासाठी डेली जी भूमिका पार पाडतात, ज्याला आपण सामान्य कार्य म्हणतो, ती तर राज्याला करावीच लागतात, ती आपल्या कुटुंबाला किंवा आपल्या आईवडिलाला करावीच लागतात. त्याचप्रमाणे केवळ राष्ट्रीय एकात्मता निर्माण करायची आहे किंवा ती करण्यासाठी राज्याला वेगळी भूमिका बजवावी लागते. आपल्या कुटुंबातील उदरनिर्वाहासाठी दैनंदिन असलेल्या ज्या काही गरजा आहेत त्या भागवणे किंवा त्या कुटुंबाला अचानक घर किंवा निवास उभा करण्याची आवश्यकता पडते तेव्हा त्याला वेगळी भूमिका घ्यावी लागते. किंवा त्याचे एखादं कुठंतरी शेतीचं किंवा कुठंतरी एखादं उद्योग व्यापार करायचा असेल तर त्याला त्याच्यासाठी वेगळी भूमिका घ्यावी लागते किंवा वेगळं कार्य करावं लागतं. तसंच राज्याचं आहे, तसंच देशाचं आहे. त्यानंतर यामध्ये आपण भारतातील राष्ट्रीय एकात्मता याचा अभ्यास करणार आहोत. भारतासमोरील विविध आव्हाने अभ्यासणार आहोत. या आव्हानांमध्ये जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद, भारतातील काही प्रदेशातील डाव्यांचा उग्रवाद, दहशतवाद या काही आव्हानांचा देखील विचार या प्रकरणामध्ये आपण करणार आहोत. त्याचप्रमाणे राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्यासाठी भारताची किंवा आपल्या देशाची काय भूमिका आहे या काही उपमुद्द्यांच्या माध्यमातून हे प्रकरण 4 आपण अभ्यासणार आहोत. पण त्यापूर्वी आपण अगोदर प्रकरणाची सुरुवात आहे आणि या प्रकरणामध्ये कोणकोणत्या अभ्यासक्रम किंवा भाग हा या वर्षीच्या शैक्षणिक वर्षासाठी वगळण्यात आलेला आहे त्या अभ्यासक्रमाचा किंवा त्या भागाचा थोडक्यात आपण आढावा सुरुवातीला घेऊ आणि मग प्रकरणाला सुरुवात करू. ही आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली एक गुलाबी रंगातील चौकट आहे. शोधा आणि त्यावर चर्चा करा. खालील घटनांचा तपशील मिळवा आणि त्यावर वर्गामध्ये चर्चा करा. घटना दिलेल्या आहेत. नंबर 1, आसाममधील तेलकोंडी जी 1980ला झाली. नंबर 2, राजीव गांधी यांची हत्या 1991. या 2 घटना हा चौकटीतील भाग यावर्षीच्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर
दहशतवादाच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने लोकसभेमध्ये दिलेली माहिती आणि त्या माहितीची असलेली ही निळ्या रंगातील चौकट यावर्षीच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे भारतावर काही दहशतवादी हल्ले झाले, जे 1993ला मुंबईमध्ये हल्ला झाला, त्याच्यानंतर कोइंबतूरमध्ये झाला, त्यानंतर गुजरातमधील गांधीनगरमध्ये अक्षरधाम मंदिरावरती झाला, त्यानंतर 2006 सालीच मुंबई येथे लोकल ट्रेनमध्ये स्फोट झाले. त्याचप्रमाणे 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर फार मोठा दहशतवादी हल्ला झाला. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे नक्षलवाद्यांनी हल्ले केले, हे वेगवेगळ्या प्रकारचे भारतातील आणि महाराष्ट्रातील दहशतवादी हल्ले हे जे पाठ्यपुस्तकामध्ये निळ्या चौकटीमध्ये दिलेले आहेत ते यावर्षीच्या शैक्षणिक वर्षापुरते अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेले आहेत. म्हणजे यावरती कुठल्याही प्रकारचे वार्षिक परीक्षेला, बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न किंवा मूल्यमापन म्हणून प्रश्न विचारले जाणार नाहीत. मात्र या अभ्यासक्रमाचे, या घटकाचे विद्यार्थी स्वयं अध्ययन करू शकतात. विद्यार्थी मित्र हो, आपण आता प्रकरणाला सुरुवात करत आहोत. राष्ट्र, राष्ट्रवाद आणि राज्य या राज्यशास्त्रातील प्रमुख संकल्पना आहेत. आता पहा, प्रत्येक विषयामध्ये काही मुख्य संकल्पना असतात. उदाहरणार्थ समाजशास्त्र जर आपण घेतला विषय, तर त्यामध्ये कुटुंब, विवाह संस्था किंवा समाज, व्यक्ती, सामाजिक समस्या ह्या त्या शास्त्रातल्या, त्या विषयातल्या प्रमुख संकल्पना आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक शास्त्रामध्ये किंवा विषयामध्ये अशा काही मुख्य संकल्पना असतात आणि त्या संकल्पनांचाच अभ्यास त्या विषयामध्ये किंवा शास्त्रामध्ये केला जातो. तसं राज्यशास्त्रामध्ये राष्ट्र, राष्ट्रवाद आणि राज्य या प्रमुख महत्त्वाच्या संकल्पना आहेत. त्यातील काही मुद्द्यांचा अभ्यास आपण 11वी इयत्तेमध्ये केलेला आहे. त्याचा थोडक्यात अगोदर आपण आढावा घेऊ, त्याची उजळणी घेऊ. एकतेची भावना. मित्र हो, राष्ट्र हा एकीच्या भावनेने बांधलेला एक समुदाय आहे. राष्ट्र त्याला म्हटलं जातं ज्याच्यामध्ये संपूर्ण समुदाय हे एकीच्या भावनेने एकवटलेले असतात, एकत्र झालेले असतात. या एकीसाठी काही आधारभूत घटक असतात आणि ती एकता निर्माण होण्यासाठी काही घटक त्याला महत्त्वाचे जबाबदार असतात किंवा त्या घटकातून ती एकी निर्माण झालेली असते. स्वतःची वेगळी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय ओळख असलेला हा लोकसमुदाय स्वतःचे वेगळेपण स्थापित करू इच्छितो. संस्कृती, वंश, धर्म, भाषा, इतिहास यातील साधर्म्यांमुळे या समुदायात एकेची भावना निर्माण होत असते आणि म्हणून राष्ट्र म्हटलं की एकतेची भावना निर्माण झालेली असते. काय असते एकता? एकता में बल, कौन सा बल होता है एकता में? आपण या एकीचं उदाहरण, या एकीचं बळ, एकीची सामर्थ्य, शक्ती काय असते? जसं आपल्या देशावर आलेलं संकट आपण एकतेच्या माध्यमातून, एकीच्या माध्यमातून परतून लावू शकतो. आपल्या कुटुंबावर किंवा आपल्या समुदायावर, आपल्या समाजावर आलेलं काही अरिष्ट आपण दूर करू शकतो. ते फक्त एकाच जोरावर, ते म्हणजे एकीचं बळ. आपण तर माणसं आहोत. आपण हा एक छोटासा व्हिडिओ आपण तुमच्यासमोर प्रस्तुत करणार आहोत. त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की एकी काय असते आणि एकी असल्याशिवाय कुठल्याही संकटाला आपण सामना करू शकणार नाहीत. म्हणजे आपण कथा कहाण्यांमध्ये एकीचं बळ मिळतं फळ ह्या गोष्टी ऐकलेल्या आहेत, ह्या कहाण्या वाचलेल्या आहेत, अभ्यासलेल्या सुद्धा आहेत. पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एकता काय असते, एकीचे बळ किती शक्तिमान असते हे पाहणार आहोत.
मित्रहो, कदाचित हा व्हिडिओ आपण यापूर्वी सोशल मीडियावरती पाहिला असेल. राजकीय अस्मितेची भावना. राष्ट्रवाद ही राजकीय अस्मिता निर्माण होण्याची भावना आहे. त्यांच्यात स्वतःच्या या अस्मितेतून स्वत्वाची जाणीव निर्माण होते. राष्ट्रवाद वांशिक, धार्मिक, भाषिक इत्यादी समुदायांमध्ये एकीची भावना निर्माण करणारा घटक आहे. आपल्याला अस्मिता असते म्हणून आपण राष्ट्राविषयी राष्ट्रप्रेम निर्माण करून बसतोय, राष्ट्राविषयी आदर निर्माण करतो. राज्याचे आवश्यक घटक हे देखील आपण 11वीच्या इयत्तेमध्ये अभ्यासलेले आहेत की जेव्हा राष्ट्रातील लोक सार्वभौम राज्याची मागणी करतात, म्हणजेच स्वयंनिर्णयाच्या हक्काची मागणी करतात, तेव्हा ती स्वयंनिर्णयाची आस राष्ट्राला राज्याच्या दिशेने घेऊन जात असते. राष्ट्राचे राज्यात रूपांतर कधी होते तर राज्य म्हणून घेण्यासाठी सार्वभौमत्व, स्वतंत्र शासन व्यवस्था, भूप्रदेश आणि लोकसंख्या या घटकांची आवश्यकता असते. राज्य होण्यासाठी हे आवश्यक घटक आहेत. भूप्रदेश, लोकसंख्या, शासन व्यवस्था आणि त्या राज्याला असलेलं सार्वभौमत्व हे 4 घटक जेव्हा असतील तेव्हाच ते राज्य असतं. त्याशिवाय राज्याची संकल्पना आपल्याला पूर्ण करता येणार नाही. त्याचप्रमाणे विविधता. राज्यामधील लोक विविध वंश, धर्म आणि भाषा असणारे असू शकतात. उदाहरणार्थ आपला भारत आहे की एकाच धर्माचे किंवा एकाच जातीचे किंवा एकच भाषा बोलणारे लोक आपल्याकडे नाहीत, तर अनेक भाषा आहेत, अनेक धर्म आहेत, अनेक वंश आपल्या देशामध्ये आहेत. त्या लोकांमध्ये स्वतःची वेगळी ओळख असण्याची जाणीवही निर्माण झालेली असते. परंतु राज्य निर्माण करण्यासाठी ते एक दिलाने एकत्र येतात. म्हणजे जरी एवढी विविधता असेल तरी देखील ते एकत्र येतात. म्हणजेच आपण भारतामध्ये विविधतेमध्ये एकता आहे याचा उल्लेख आपण वारंवार करतो, किंवा आपला विविधतेने नटलेला देश आहे. जगातील अनेक देश बहुवांशिक, बहुधर्मीय व बहुसांस्कृतिक आहेत. त्यांची संस्कृती वेगळी आहे, त्यांच्यातील वंश वेगवेगळे आहेत, त्यांच्यातील धर्म त्या राज्यातील किंवा देशातील वेगवेगळे आहेत. त्यामुळे कोणत्याही राज्याला राष्ट्रीय ऐक्य, एकता आणि सबलीकरणाच्या समस्येला सामोरे जावे लागते. म्हणजे आपण लोकशाही स्वीकारली आणि आपल्या देशाचं कल्याण होईल किंवा लोकांचं कल्याण होईल अशी गोष्ट नाही. ही समस्या राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्याची आहे. मित्रहो, आता राज्याच्या भूमिका काय असतात? राज्य नेमकी कोणती सर्वसाधारणपणे भूमिका पार पाडते? ह्या 5 भूमिका आहेत राज्याच्या, त्या आपण पाहूयात. त्यापैकी पहिली आहे शांतता आणि सुव्यवस्था राखणे, दुसरी आहे आर्थिक प्रगती, तिसरी राष्ट्र उभारणी, 4 शासन आणि 5वी आहे लोककल्याणाची भूमिका. प्रत्येक भूमिकेचं आपण आता सुरुवातीला विश्लेषण करणार आहोत. नंबर 1, शांतता आणि सुव्यवस्था. राज्य समाजात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करत असते. राज्याचा मूळ हेतू देशाचे संरक्षण हा आहे. या कार्याला राष्ट्र उभारणीचे कार्य असे संबोधले जाते. राजकीय व्यवस्थेचे अस्तित्व आंतरराष्ट्रीय वा देशांतर्गत परिस्थितीमुळे धोक्यात येऊ शकते. देशाचे संरक्षण करणे, अस्तित्व टिकविणे, संविधान आणि राजकीय व्यवस्था टिकविणे यात राज्याची प्रमुख भूमिका असते. आपल्या राज्याला सक्षमपणे उभा करायचं असेल किंवा देशाची उभारणी करायची असेल तर आपल्या देशाचं रक्षण इतर देशांपासून आपण केलं पाहिजे. आणि हे राष्ट्र उभारणीचे कार्य प्रत्येक राज्यातील राज्यव्यवस्थेला करावे लागते. की त्या देशाचं संरक्षण करणं, त्या देशातील राज्यघटना असेल, संविधान असेल, त्याचं जतन करणं किंवा ते टिकून ठेवणं, आणि देशामध्ये, राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणं हे प्रमुख अशा प्रकारची पहिली भूमिका राज्याला करावी लागते.
पार पाडावी लागते. नंबर 2, आर्थिक प्रगती. अर्थ हे सगळ्या अनर्थाचे मूळ आहे. देशाच्या औद्योगिक, कृषी विकास आणि आर्थिक प्रगतीसाठी राज्याने महत्त्वाची भूमिका बजावणे अपेक्षित आहे. राज्याने केवळ देशाचं किंवा राज्याचं संरक्षणच करायचं नाही, तर त्या राज्याची किंवा त्या देशाची औद्योगिक किंवा कृषी क्षेत्रातील किंवा आर्थिक व्यवस्थेतील आर्थिक प्रगती करणं अपेक्षित आहे. आर्थिक स्थैर्य आणि वाढ यातून लोकांचे आर्थिक हित साध्य करता येते. याचा अर्थ समाजवादी व्यवस्था निर्माण करणे नव्हे, तर राज्याने आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आहे. आर्थिक प्रगती करणं याला आपण या ठिकाणी अपेक्षित म्हणतो. ही आर्थिक प्रगती आहे, ही राज्याने करणं अपेक्षित आहे. राष्ट्र उभारणी. राष्ट्र उभारणीची भूमिका ही राज्याला पार पाडावी लागते. समाजातील विविधतेमुळे राज्याचे विघटन होणार नाही याची काळजी राज्याने घ्यायची असते. जसं आपल्या कुटुंबामध्ये आपले आईवडील आपल्या कुटुंबाला एकसंघ राहण्यासाठी किंवा एक व्यवस्थित कार्य करत असतात, त्याचप्रमाणे राष्ट्राला देखील राज्याचे कुठल्याही प्रसंगातून विघटन होणार नाही याची काळजी राज्याला घ्यावी लागत असते. राष्ट्रीय एकात्मतेच्या संकल्पनेचा राष्ट्र उभारणीशी अत्यंत जवळचा संबंध आहे. जर आपल्याला राष्ट्रीय एकात्मता निर्माण करायची असेल तर राष्ट्र उभारणी झाली पाहिजे, तरच त्यातून राष्ट्रीय एकात्मता आपल्याला साध्य करता येते. म्हणजेच राष्ट्रीय एकात्मतेच्या संकल्पनेचा राष्ट्र उभारणीशी जवळचा संबंध असतो. चौथी भूमिका, शासन. समाजातील लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेमधील सहभाग हे सुशासनाचे लक्षण आहे. यालाच लोकशाहीकरण असे म्हणतात. म्हणजे शासन व्यवस्थेमध्ये किंवा राज्याच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सर्वसाधारणपणे जनतेला सहभागी करून घेणे, त्यांच्याही मताचा, विचारांचा समावेश राज्य व्यवस्थेमध्ये करून घेणे, याला म्हणायचं सुशासन. आणि शासन करणे ही राज्याची महत्त्वाची भूमिका आहे. शेवटचं, लोककल्याण. लोककल्याण साधने हे लोकशाहीतील राज्याचे आद्य कर्तव्य आहे असे माझे मत आहे. सामाजिक न्याय, वाजवीपणा, समानता या तत्वांचा वापर लोककल्याणासाठी करणे, समाजातील असमतोल दूर करून दुर्लक्षित घटकांचे दुःख दूर करणे ही राज्याची जबाबदारी आहे. म्हणजे भारतासारख्या देशाचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये श्रीमंत गरीब यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दरी आहे. आणि ती दरी बाजूला करण्यासाठी किंवा दुर्लक्षित घटक, गरीब किंवा दीन दुबळ्या लोकांना विकासाच्या प्रक्रियेवर आणून ठेवण्यासाठी किंवा विकसित लोकांपर्यंत आणून ठेवण्यासाठी, म्हणजेच त्यांचं कल्याण करण्यासाठी राज्याला भूमिका बजवावी लागते. लोकशाहीमध्ये ही भूमिका सगळ्यात महत्त्वाची आहे, कारण लोककल्याण केल्याशिवाय लोकशाहीला काहीही अर्थ उरणार नाही. आपण पाहतो या चित्राच्या माध्यमातून की हे गरीब लोक आहेत, ज्यांना निवासाची प्रश्न किंवा समस्या आहे, घर नाही, झोपडी आहे, त्यांना निवास व्यवस्था उपलब्ध करून देणं म्हणजे त्यांना आपण आपल्या भाषेमध्ये घरकुल योजना जी शासनाने केली आहे ती लोककल्याणाचं काम आहे किंवा ती लोककल्याणाची राज्याची भूमिका आहे. किंवा ज्या की शहरी भागांप्रमाणेच ग्रामीण भाग असेल, वाडी वस्ती असेल, तांडा असेल, त्या ठिकाणी अशा प्रकारच्या विद्युतची सोय करणं किंवा दिवाबत्तीची सोय करणं, त्याचप्रमाणे परिवहन किंवा दळणवळणासाठी रस्त्यांची सोय उपलब्ध करून देणं किंवा आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये अगदी दुर्गम अतिदुर्गम भागात एस टीसारखी सुविधा परिवहनाची शासनाने निर्माण करून दिलेली आहे. हे लोककल्याण आहे. हीच लोककल्याणाची राज्याची भूमिका आहे. किंवा आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये जे काही गरीब असतात, दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असतात, त्यांना जीवन जगण्यासाठी अनेक वेळा संघर्ष करावा लागतो. त्या लोकांसाठी वेगवेगळ्या योजना शासन निर्माण करून देत आहे. हे आपण पाहतो की हे जंगलाची तोड यांनी केलेली आहे. इंधन म्हणून हे जंगल तोड होत आहे आणि हे टाळण्यासाठी किंवा गोरगरीब जनतेलाही
आता आपण शासनामार्फत जे आपण उज्ज्वला योजना म्हणतो त्या योजने माध्यमातून गॅसचे वितरण केलेले आहे. पर्यावरणाचे रक्षण देखील होत आहे आणि म्हणून लोककल्याण साधणं हे राज्याचं महत्त्वाचं काम आहे. मित्रहो, राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाहीची मूल्ये, आर्थिक प्रगती आणि समाज परिवर्तन यांचा राष्ट्र उभारणीशी जवळचा संबंध आहे. म्हणजे एवढे घटक आहेत की ज्या घटकाशिवाय आपल्याला राष्ट्राची उभारणी योग्य प्रकारे करता येणार नाही. राष्ट्रवाद असला पाहिजे, धर्मनिरपेक्षता असली पाहिजे, लोकशाही तत्वांचा मूल्यांचा समावेश त्या राज्यामध्ये असला पाहिजे आणि त्या राज्यामध्ये आर्थिक प्रगती आणि समाजाचे परिवर्तन असलं पाहिजे. तेव्हाच या राष्ट्र उभारणीपर्यंत आपण जाऊ शकतो. तेव्हाच आपण राष्ट्राची उभारणी करू शकतो, राष्ट्रीय एकात्मता निर्माण करू शकतो. याचा सोपा अर्थ असा आहे. मित्रहो, आजच्या व्हिडिओमध्ये सामान्यतः कुठल्याही राज्याला सर्वसाधारणपणे कोणती भूमिका पार पाडावी लागते त्या 5 भूमिकांचा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये आपण केला. या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्यासाठी राज्याला कोणती भूमिका पार पाडावी लागते त्या भूमिकेचा अभ्यास या नंतरच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तेव्हा आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.